नमस्कार श्रोते हो. आज तुम्ही ऐकणार आहात छाया बेले लिखित फरफट या कादंबरीचा शेवटचा भाग, अर्थात भाग 9. निकालाच्या दिवशी गुरुजींनी श्रावणला जवळ बोलवलं. श्रावण, तू तुझ्या घरी जाऊन तुझ्या आजीला आणि आईला बोलवून आण बरं. श्रावणला कळत नव्हतं गुरुजी असं का म्हणतायत. गुरुजी, माईला का म्हणून आणू? त्यांनी घाबरत विचारलं. अरे माझं काम आहे. काय काम आहे? ते मी त्यांना सांगतो. तुला सांगितलं तेवढं कर. गुणी मुलगा आहेस ना तू, मग सांगितलं ते कर. त्यांना सांग मी बोलवलं आहे. गुरुजी त्याला समजावून सांगत होते. मी घरी न सांगता शाळा केली. आता सांगितलं तर आई आजी काय काय म्हणतील याचा विचार करत तो जागेवरच उभा राहिला. श्रावण, अरे जा बोलवून आण. गुरुजींनी पुन्हा एकदा सांगितलं. आता मात्र त्याचा नाविलाज झाला. जड पावलांनी श्रावण घराकडे गेला. लवकर का आलास र? आणि म्हैस कुठं आहे? कचरी त्याला दारात बघून बोलली. शाळेतल्या गुरुजींनी तुम्हाला दोघीला बोलिवलंय. श्रावण कुडाची माती उकरत खाली मान घालून बोलला. का र? काय झालं? काय लुस्कान केलं काय? म्हैस कोणी कोंडली काय? सगुणा एकामागे एक प्रश्न विचारीत घराबाहेर आली. दोघींच्याही चेहऱ्यावर चिंतेचं जाळं पसरलं. श्रावण काहीच बोलत नव्हता. त्याचं तोंड हिरमुसलं होतं. नक्की काहीतरी घडलंय आणि श्रावण सांगत नाही म्हटल्यावर सगुणा कचरीला म्हणाली, चल आपण पाहून येऊत. काय याप केलाय भादरानं? घाईनं दोघी मायलेकी शाळेकडं चालू लागल्या. पाठीमागून श्रावण एखाद्या अपराध्यासारखा खाली मान घालून चालत होता. सगुणा शाळेच्या दाराशी जाऊन चोपून उभी राहिली. त्यांच्यासोबत श्रावण असल्यानं गुरुजींना ओळख पटली. या 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 मध्ये या. गुरुजी सगुणा आणि कचरीला म्हणाले. गुरुजी एवढ्या विनम्र आवाजात बोलवतायत हे बघून दोघेही मनात आनंदल्या. काही वाईट घडलेलं नाही आहे याचा त्यांना अंदाज आला. त्या उत्साहात फाटक्या लुगड्याचे पदर दोघींनीही नीट सावरून घेतले. सगुणाच्या टाळूवरचं लुगडं फाटलेलं असल्यामुळे डोक्यावरचे सगळे गुचक्यानं केस वर आले होते. दोघीही चोपत संथ गतीनं आत गेल्या. लेकरानं काही अन्याय केला असन तर पादरात घ्या. लहान आहे अजून, काही कळलं ना त्याला. सगुणा विनवणीच्या सुरात बोलली. गुरुजींचा चेहरा आनंदाने फुलला होता. त्यामुळे गालावरचं मांस गदगद झालं आणि ते म्हणाले, माय, तुझ्या लेकरानं खूप मोठा अन्याय केला आहे. तुम्हाला न सांगता शाळा केली त्याने आणि आज 4थीच्या परीक्षेत केंद्रातून पहिला आलाय तो. गुरुजींचं बोलणं ऐकून दोघी मायलेकींनी एकमेकींकडे बघून श्रावणकडं बघितलं तर त्यानं त्यांची नजर चुकवत उजव्या दिशेला बघितलं. धीर करून सगुणानं पदर हातात घेत म्हटलं, गरीबाला अन्याय करता येत नाही माय बाप. उलट गरीबावरच अन्याय करते जनलोक. पण इथं गरिबानं केलाय त्याचं काय? गुरुजीच्या आवाजात जरब होती. एकदम गुरुजी हसले आणि दोघी एकदम बुचकळ्यात पडल्या. त्यांची ती अवस्था बघून गुरुजी म्हणाले, काळजी करू नका, तो पहिला आलाय. दोघींनाही गुरुजी काय बोलताय ते उमगत नव्हतं. त्या फक्त निर्विकारपणे गुरुजींच्या तोंडाकडे बघत होत्या. हे बघा, आता त्याची शाळा बंद करू नका. तो शिकून नक्की मोठा माणूस बनेल. खूप हुशार मुलगा आहे तो. तुमचं नाव उज्ज्वल करेल तो. गुरुजी त्यांना समजावत होते. अहो गुरुजी, आम्ही गरीब माणसं. दोघे मायलेकीनं कष्ट करून बी पोट भराय मुश्किल आहे. याच्या शाळेचा खर्च कसा करणार? ते लेकरू स्वतः आपलं पोट भरतंय. सगुणा आपली हतबलता व्यक्त करत होती. माय, तुम्हाला त्याच्यासाठी काही करावं लागणार नाही. मी एक पत्ता देतो, तिथे नेऊन सोडा त्याला. त्याची राहण्याची खाण्याची सगळी सोय तिथे होईल. त्याला शिकू द्या. या दारिद्र्यातनं त्याला बाहेर पडू द्या. गुरुजींचं बोलणं त्या दोघी मायलेकींना पटत होतं. मनात नसताना सुटका करण्याच्या हेतूनं सगुणा म्हणाली, बरं तुम्ही सांगा तसं करू आम्ही. सगुणा तयार झाली याचं कचेरीला अजब वाटलं. आजीची तयारी ऐकून श्रावणला मनापासून आनंद झाला. त्याला त्याची उजेड वाट सापडली होती. त्याचं मन त्या वाटेवरनं सुसाट धावत सुटलं होतं. गुरुजींचा निरोप घेऊन मायलेकी घरी आल्या तर श्रावण म्हैस घेऊन बांधायला गेला. दोघी मायलेकी श्रावणचं केलेलं कौतुक आठवून त्यावर चर्चा करत होत्या.
किती शहाणं निघालं ग तुझं लेकरू. वय ग वय माय, कचरीनं प्रतिसाद दिला. मास्तर किती कौतिक सांगत होते. लेकरू उपाशी राहून शाळा शिकत होतं, आपल्याला सांगितलं बी नाही ते ना. सगुणा श्रावणचं कौतुक करता करता थकत नव्हती. मग लेकरू पांग फेडील जन्माचं मया. कचरीच्या पापण्या ओलावल्या. कचरीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. तिचा कंठ दाटून आला होता. कचरी सगळ्या दुःखाला विसरून श्रावणला शिकवून मोठं कसं करता येईल यावर लक्ष केंद्रित करून आलेला दिवस मागं टाकत होती. लोकांच्या कुचक्या वागण्याकडे दुर्लक्ष करून आपल्या जीवनाचं ध्येय तिने ठरवून टाकलं होतं. लोकांच्या तिरसड बोलण्याला आपल्या सरळ शब्दांनी, सरळ वागण्यानी प्रत्युत्तर देत अडचणींवर मात करत जगण्याची वाट शोधत ती पुढे जात होती. सगुणा या 2 जीवांवर आपली मायेची सावली धरून होती. वादळ वाऱ्यात उन्मळून पडू नये म्हणून त्यांचा आधार देऊन उभी होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्यास तेवढा श्रावण घरी राहणार होता. शाळा सुरू झाली की गंगाखेडला सावंतच्या बोर्डिंगवर राहायला जाणार होता. घेरे गुरुजी त्याची शाळेची आणि वसतिगृहाची सोय करून देणार होते. श्रावण, कचरी, सगुणा तिघेही खूप आनंदात होते. घर सारवता सारवता कचरी एकदम थांबली. तिने डोळे भरून पाहून हात पुढे करत श्रावणच्या खेळण्याचं सामान मागे सारताना कचरीला भडभडून आलं. माझ्या लेकराच्या खेळाच्या सामानानं अर्ध घर भरलंय. भवरे, लाकडाच्या गाड्या, ताराच्या चक्र्या, काचेच्या गोट्या, कोई, गजगे, इटी दांडू, सगळा सरंजाम. आता कोण खेळल याच्या संगट. असं म्हणत तिने दाटलेला कंठ आवळला आणि सळकण डोळ्यातलं पाणी गालावर ओघळलं. मग लेकरू कसं राहीन तिथं मला सोडून. कचरीच्या मनात अनेक विचार घोळत होते. त्या विचारांनी तिचं मन हळवं होत होतं. दुसऱ्याच क्षणी ती मनाला घट्ट करण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्या भल्यासाठी त्याला जावंच लागल. किती दिवस मी त्याला पदराखाली ठेवणार. पुढं जलंभर हाल अपेष्टा होण्यापरीस काही वर्ष दूर राहिला तर काय होणार आहे. मला मन धीट करावं लागन तर त्याला धीर येईन. म्या रडले झडले तर लेकरू जाणार नाही. तिच्या मनाशी भावनांचा खेळ सुरू होता. घेरे गुरुजींनी शब्द दिल्याप्रमाणे श्रावणची वसतिगृहात राहण्याची सोय करून गंगाखेडच्या शाळेत दाखल करून ते परत निघाले. श्रावणच्या मनात कृतज्ञतेचे भाव दाटून आले होते. गेटपर्यंत येऊन त्यांनी गुरुजींच्या पायावर डोकं ठेवलं. गुरुजींनी त्याला जवळ घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. आता तुझा मार्ग मोकळा आहे श्रावण. तुला कुठपर्यंत जायचं आहे ते तू ठरवू शकतोस. अडचणींना न घाबरता चालत राहा. शिक्षणाचा मार्ग सोडू नकोस. खूप मोठा हो आणि काही लागलं तर मला सांग. असा धीराचा शब्द देऊन गुरुजी रोडवरून चालत चालत दिसेनासे झाले. त्यांच्यासोबत आजी आणि आई काही न बोलता निघून गेल्यामुळे त्याचं काळीज फाटल्यासारखं झालं होतं. खाजगी वसतिगृह असल्यानं तिथं फारशा सुविधा नव्हत्या. हायब्रिडच्या भाकरी, पिठलं, वरण असं जेवण मिळत होतं. श्रावणला फक्त पोट भरलं तरी पुरेसं होतं. शाळेत जाण्यासाठी कुठलीही तडजोड करायला तो तयार होता. खेड्यात रानावनात मोकळेपणानं हुंदडणारा श्रावण आता हॉस्टेलच्या एका खोलीत मांजरीच्या पिलागत चोपून बसला होता. माईची, आजीची त्याला खूप आठवण येत होती. इथून पळून जाऊ का काय असा विचारही त्याच्या मनात अनेकदा डोकावून गेला, मात्र तो क्षणिक होता. श्रावण जे मिळेल ते खाऊन शाळा करत होता. वसतिगृहाला त्याने आईच मानलं होतं. श्रावणला सोडून आल्यावर दुसऱ्या दिवशी कचरी आणि सगुणा जाऊन गुरुजींची भेट घेऊन आल्या. माझ्या लेकरासाठी तुम्ही एवढं केलं गुरुजी, ते तुमचे उपकार कशी फेडू. असं म्हणून सगुणानं मास्तरच्या पायावर डोकं ठेवलं. माय आहो, तुम्ही असं काही बोलू नका. मी शिक्षकाचं कर्तव्य पार पाडलं आहे. विशेष असं मी काही केलेलं नाही आहे आणि तुम्ही त्याची चिंता करू नका. तो व्यवस्थित आहे. अधूनमधून मी तिकडे गेलो तर त्याला भेटून येत जाईन. गुरुजींनी दोघींना धीर दिला. लय उपकार झाले तुमचे. कचरीनेही मास्तरांचे आभार मानले. कचरीचा जीव श्रावणच्या आठवणीत वारा झाला होता. तिला अन्न गोड लागत नव्हतं. सतत त्याची आठवण येत होती. कसं राहत असन माझं लेकरू. जेवत असन का नाही. आमचं ध्यान करून किती रडत असन. अशा अनेक विचारांनी ती व्याकुळ होत होती.
सगुणालाही श्रावणची खूप आठवण येत होती, पण कचरीसाठी ती ते दाखवत नव्हती, कारण तिला कचरीला खंबीर करायची होती. पण दोघींनाही घर खायला उठलं होतं. कचरीला रात्रभर डोळ्याला डोळा लागत नव्हता. माया जीवाचा एकुलता एक आधार कोणी काढून घेतला, असा विचार येऊन अनामिक भीतीनं मनात अंधार दाटून येत होता. मात्र स्वतःला ती सावरत होती. घरी उपाशी मारण्यापरीस माझं लेकरू तिथं पोटभर भाकर तरी खाईन. वसतिगृह आता हीच त्याची आई. तिने अशी मनाची समजूत घातली होती. श्रावणचा जीव हुरहुर करत होता, तरीही तो आता तिथे चांगला रुळत होता. दररोज शाळा करून खेळातही भाग घेत होता. अभ्यास आणि खेळ दोन्हीतही पुढे असल्यामुळे शिक्षकांचा तो आवडता विद्यार्थी झाला होता. थोड्याच दिवसात वर्गात त्याने आपला ठसा उमटवला, त्यामुळे शिक्षक त्याच्याकडून पैसे न घेता त्याची शिकवणी घेत होते. श्रावणही या सगळ्याचा फायदा करून घेत होता. मात्र त्याचा एक आवडता उत्सव जवळ आल्यामुळे त्याला गावाकडं जाण्याची ओढ लागली होती. शाळा सोडून जावंसं वाटत नव्हतं आणि राहवतही नव्हतं. अखेरीस त्यांनी वसतिगृहाची परवानगी घेऊन शाळेत 3 दिवसांची सुट्टी घेऊन जायचं ठरवलं. गुरुजींनी जाताना दिलेली 5 रुपयाची नोट त्यांनी पेटीच्या बुडाशी तशीच जपून ठेवली होती. ती घेतली आणि तो निघाला. गंगाखेडून बस पकडून 5 वाजता घरी पोहोचला. श्रावणला आलेला बघून कचरी आणि सगुणाचा आनंद गगनात मावेनासा झाला. कचरीनं भेगी जाऊन रानातून त्याला आवडणारी हरभऱ्याची भाजी आणली होती. ती चुलीवर शिजायला ठेवली. ज्वारी दळून भाकरी केल्या. श्रावण मात्र आल्या आल्या बाहेर खेळायला पळाला. इतक्या दिवसांनी आपल्या मित्रांना भेटून त्याला खूप आनंद झाला होता. खेळून खेळून जेवण येळेला तो घरी आला. जेवण करून माईला आणि आजीला शाळेच्या गोष्टी सांगत सांगत झोपी गेला. लेकरू कुशीत असल्यामुळं आज कित्येक दिवसातून कचरीला समाधानाची झोप लागली होती. आमचं वसतिगृह लय चांगलं आहे, असं श्रावण पुन्हा पुन्हा सांगत होता. श्रावण सकाळी लवकर उठला, आंघोळ केली. आपली कामं आता तो स्वतः करायला शिकला होता. नीटनेटका राहायला शिकला होता. माय, मी माळेगावच्या जत्रेला जायला आलोय. श्रावणनं त्याचं येण्यामागचं कारण सांगितलं. इतकी वर्ष जत्रेत जाऊन आलेली मुलं कितीतरी दिवस तीच चर्चा रंगवून रंगवून सांगायची आणि जत्रेत न गेलेली मुलं त्या गप्पांवर समाधान मानायची. श्रावणही नुसती ती चर्चा ऐकून मनात झोरायचा. आपल्या नशिबी यात्रा जत्रा या गरिबीमुळे नाही असं मनात आणून कोढायचा. यावेळी मात्र आपण नक्की जायचं असं श्रावणने ठरवलं होतं. गुरुजींनी दिलेल्या 5 रुपयाच्या नोटेमधला 1 रुपया तिकिटात गेला. परत जाण्यासाठी 1 रुपया लागणार होता. तो त्यांनी आजीजवळ जपून ठेवायला दिला. 3 रुपये जवळ घेऊन तो जत्रेला निघाला. थंडीच्या कडाक्यात चालत श्रावण आणि त्याचे मित्र पंढरी, वैजनाथ, श्रीकांत, पिराजी, हनुमंत ही मंडळी माळेगावात येऊन पोचले. जत्रेला आल्याच्या आनंदामुळे 4-5 कोस चालूनही त्यांना थकवा वाटत नव्हता. लांब लांबवर मुंग्यासारखी माणसांची रांग दिसत होती. धुराळा उडाल्यासारखा पिवळा भांडारा आभाळाकडे झेपावल्यासारखा वर वर सरत होता. त्यामुळे आभाळच धुरकट भासत होतं. सर्वत्र सगळा पिवळाच पिवळा रंग पसरला होता. माती पिवळी, दुकानं पिवळी, घराची छपरं पिवळी. श्रावणच्या बालमनाला या पिवळ्या रंगानं मोहित करून टाकलं. आधी देवाचं दर्शन घ्या आणि मग जत्रा करा, असं सगुणानं वारंवार बजावून सांगितलं होतं. हळदीनं पिवळा जर्द रंग चढलेल्या मंदिराच्या पिवळ्या परिसरात भली लांबच लांब रांग बघून मुलांनी तिकडे जायचा विचार टाळून ते जत्रा बघण्यात रंगून गेले. मोठमोठे आकाशी रंगीत पाळणे, गोल फिरणारे घोडे, अशा अनेक लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या गोष्टींसह तिथे आलेले प्राणी मुलांचं लक्ष वेधून घेत होते. माकडं, घोडे, गाढव, बैल, कबुतरं, तितरं, मोर, भुरळ, घोरपडी असे प्राणी आणि पक्षी त्यांनी जत्रा गजबजून गेली होती. आपण कबूतर घ्यायची का एक एक? पिराजी एका कबुतराच्या पिंजऱ्याजवळ थांबून म्हणाला. अरे त्याच्यापेक्षा मोराचे पिल्ले घेऊ की, मोठे झाले की मोर वतीन, श्रीकांत म्हणाला. प्रत्येकजण दिसलेल्या प्राण्याला आपण हे घ्यायचं का विचारत होते. नाकारत पुढे निघून जात होते. दिवसभर मित्रमंडळी अख्खी जत्रा पायाखाली तुडवत फिरत होती. तहान भूक कशाचं त्यांना भान नव्हतं. कोणी रंगीत चष्मा, कोणी गळ्यातलं ताईत, कोणी प्लॅस्टिकचं घड्याळ, पितळेची अंगठी, तर कोणी हातातलं तांब्याचं स्टीलचं कडं
अशा आपापल्या आवडीनुसार जिनसा घेऊन अंगावर चढवत होते आणि सोनंच अंगावर घातल्याच्या थाटात चालत होते. हे चला आता निघूत, श्रावण अंगावरचा भंडारा झटकत म्हणाला. रस्त्यावरचा डोंबारेचा खेळ, पहिलवानाचा खेळ, माकडवाल्याचा खेळ, सापाचा खेळ हे सगळं बघत घडीभर रेंगाळत पुढे पुढे जात होते. एका मोठ्या तंबूपुढे थांबून श्रीकांत म्हणाला, अरे सांजेला राहूत का, तमाशा बघून तर जाऊ, लय भारी असतंय म्हणे. उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा एकाला एक भिडवत त्याने हलवला. सगळी पोरं हो म्हणून आनंदून ओरडली. हे नाही हा बाबा नाही, मला उद्या वापस जायचे गंगाखेडला. श्रावण पोरांच्या हाताला धरून ओढत म्हणाला. नाविलाजानं पोरं पाय ओढत पुढे निघाली. गाड्यांवरनं सगळ्यांनी आपापले आवडणारे खायचे पदार्थ घेतले. कोणी चिवडा, राजगिऱ्याचे लाडू, बत्तासे, बर्फी, कोणी मुरमुरे. आपापल्या आवडीनुसार आणि पैशानुसार घेतले आणि परतीच्या वाटेला लागले. श्रावणनं त्याला आवडणारे बत्तासे, बर्फी घेतली. तो तोंडात टाकून चालायला लागला. सगळ्यांचे पाय धुळीने माखले होते. पिवळा थर त्याच्यावर चढला होता. श्रावणची माळेगावच्या जत्रेत जाण्याची इच्छा पण पूर्ण झाली होती. आपण मनाशी ठरवलं तर जगातली कुठलीच गोष्ट अशक्य नाही ही भावना, हा विचार त्याच्या मनात दृढ व्हायला लागला होता. या जिद्दीतून जोमानं तो अभ्यास करायला लागला. नेमकं काय करायचं हे जरी माहिती नसलं तरी काहीतरी मोठं करायचं हे त्याने ठरवलं होतं. 7वीच्या बोर्डाची परीक्षा श्रावण चांगल्या मार्कांनी पास झाला होता. श्रावण, आता इथून पुढे तू काय करायचा विचार केला आहेस? सरांनी सरळ मुद्द्यावर येत विचारलं. कशाबद्दल विचारताय सर? त्यांनी न कळल्यासारखं विचारलं. पुढे शिकणार की? नाही नाही सर, मला खूप शिकायचं आहे, मला आईला सुख द्यायचं आहे, त्यासाठीच तुला बोलवलं आहे, बस. सरांनी त्याला बसायची खूण केली. श्रावण मानेनं नाही म्हणत उभाच राहिला. अरे बस रे बस. त्यांनी उजव्या हाताने बसायची खूण केली आणि मग मात्र श्रावण हळूच खुर्चीत बसला. हे बघ श्रावण, तुझी जिद्द, तळमळ बघून तू नक्की खूप शिकणार याची मला खात्री आहे. त्यात सरकार सवलतही देतं, मग त्या सवलतीचा फायदा नको का घ्यायला? वाघमारे सर म्हणाले. सर, मला यातलं काही माहीत नाही. अरे म्हणून मी तुला तेच सांगायला बोलवलं आहे श्रावण. समाज कल्याण खात्याच्या शासकीय वसतिगृहात तुला प्रवेश मिळू शकतो, सर म्हणाले. आणि श्रावणच्या आशा पल्लवित झाल्या. त्याने आशेने विचारलं, सर कुठे आणि कसा मिळेल प्रवेश? हे बघ, परळीला समाज कल्याणचं वसतिगृह आहे, तिथं वैद्यनाथ विद्यालय आहे, तिथे प्रवेश घे, वसतिगृहाचा फॉर्म भर, तुला नक्की प्रवेश मिळेल. ठीक आहे, करतो प्रयत्न सर. असं म्हणत तो उठला तर सरांनी 5 रुपये त्याच्या हातावर ठेवले आणि म्हणाले, हे बघ, हे जवळ ठेव, काही अडचण आली तर मला सांग, काळजी करू नकोस, जा जा, तुझं काम नक्की होईल. ती 5 रुपयांची नोट 100 रुपयांसारखी भासली आणि वाघमारे सर पालकाच्या जागी दिसले. क्षणात श्रावणच्या डोळ्यांच्या काडा आनंदामुळे ओलावल्या. धीर करत तो म्हणाला, सर तुमच्यासारखे गुरु जर मागे असतील ना तर मी नक्की माझं ध्येय गाठीन. या दलदलीतून बाहेर पडायला मला तुमच्यासारखी माणसं भेटली, घेरे गुरुजी भेटले आणि मी इथपर्यंत पोचलो. तुम्हा लोकांचे हे उपकार मी कधी विसरणार नाही सर. श्रावण, हे बघ, हे उपकार नाही आहेत. अरे विद्यार्थ्यांच्या पाठीमागे शिक्षकांनी उभं राहायचं नाही तर मग कोणी? त्या तुझ्यासारख्या गरीब, होतकरू आणि हुशार विद्यार्थ्याला मार्ग दाखवला नाही तर ते चाचपडतील. तुम्ही नुसते शिक्षक म्हणून पगार घेणार असाल तर तुमच्या त्या विद्येचा फायदा काय? वाघमारे सर बोलत होते आणि श्रावणचं बळ वाढत होतं. तो सरांच्या पाया पडून तिथनं बाहेर पडला. सरांच्या आशीर्वादानं पायानं गती घेतली. तो रेल्वे स्टेशनला आला आणि ट्रेनच्या टपावर बसून त्यांनी परळी गाठली. नवं गाव त्याला बुजल्यासारखं झालं. बाहेर येऊन त्यांनी वैद्यनाथ महाविद्यालयाचा पत्ता विचारला. स्टेशनपासून ते खूप लांब होतं. अनवाणी पायाला तापलेली माती चटके देत होती, पण आनंदात त्याला ते जाणवत नव्हतं. झपाझप पावलं टाकत तो विद्यालयात आला. दाखला, मार्कलिस्ट दाखवल्यामुळे त्याला लगेच प्रवेशही मिळाला. मग वसतिगृहाचा फॉर्म भरायला तो समाज कल्याणच्या ऑफिसात गेला. फॉर्म घेऊन त्यांनी तो शांत डोक्यानं बैजवार वाचून भरला. घशाला कोरड पडली होती, पोटाला भूक लागली होती, पण आई आजीच्या ओढीनं त्यांनी एसटी पकडून वाडी गाठलं. घरी आला तर आई आजी दोघीही घरात नव्हत्या. थकल्यामुळे त्याच्या अंगाला रग लागली होती. पोटात भूक होती, पण तांब्या घेऊन त्यांनी पाणी घेऊन पिला तेव्हा पोटातली आग निवल्यासारखी झाली. जरा गार वाटलं. मनात आलं म्हणून भुईला आडवा झाला.
थकल्यामुळे डोळे जड झाले आणि हळूच मिटूनही गेले. क्षणात त्याला झोप लागली. घराचं कवाड उघडं बघून सगुणा आणि कचरी लगालगा घराकडे आल्या. घरात कोणीतरी झोपलेलं बघून त्या तडक आत आल्या तर श्रावणनं कूस बदलली आणि कचरी धपकन खाली बसली. त्याचे मटामटा मुके घेतले. वासराला गायीनं चाटल्यागत ती गाल कपाळ हनवटीचे मुके घेत होती. हंबरल्यासारखा तिचा कंठ दाटून आला. माय, किती दिवसानं लेकराचं तोंड नजर पडलं. मज भेट घ्यावी वाटत होतं, पण जवळ वायदी नसल्यामुळे इलाज नव्हता लेकरा. बरं झालं तो आला. आता मला सोडून जाऊ न ग कावा. कचरीची अवस्था बघून सगुणा तिला सावरत म्हणाली, अगं सोड की आता. का उगलच का तोडल्यावानी लेकराला तोडायली. लांब पल्ल्या वाचून आले लेकरू, त्याला वैस भाकर तुकडा घाल, मग बस निवांत चौकशा करत. सगुणा म्हणाली आणि कचरीनं दुरडीला हात घातला. दुरडीत बघितलं तर अर्धी ज्वारीची भाकर कडकावणीसारखी कडक झालेली. माय, भाकर लयच कडक झाली. घरात पीठ बी नाही. थांब, मी गावातनं मागून आणते. असं म्हणत ती उठली. तिच्या हाताला धरून श्रावणने तिला थांबवलं. माय, मागून खाणं आता आपण सोडलं पाहिजे. कवर हे जीनं जागायचं माय. मला तुला हक्काची भाकर द्यायची. माझ्यासाठी किती खपली तू. आता इथून पुढे मी तुला आराम देणार माय. तिला एकलीला आणि मला काय गोरीत गाडस्तवर कष्ट उपसायला लावतो वे. तसा श्रावण हसत म्हणाला, अगं माये, तू वतीस म्हणून तर मला बळ मिळालं. माझ्या मायला मला आधार तर मिळाला. नाही तर काय झालं असतं गा आमच्या जिनगानीचं. कसं दिस पाहायला मिळालं असतं आम्हाला. तुला अंतर देऊन मला पापात पडायचं नाही. माये, तू सास आहे आम्हा दोन जीवाचा. तू सासच काढला तर गुदमरून मरू की ग आम्ही. तुला तर मला लई सुखात बघायचं माय. श्रावण सगुणाच्या जवळ जाऊन बोलला. त्याच्या आवाजात कंप होता आणि अंग शहारल्यासारखं झालं होतं. श्रावणा, माय, किती कळीत झालं रे तू. लेकरा मज काय रे, 4-2 दिवसाची मी सोबती नाही. कवा डोळं मिटन त्याचा नेम नाही. पण लेकरा, माझ्या माघारी तुझ्या मायला अंतर देऊ न ग. तिच्या जिनगानीची बक्कळ फरफट झाली रे. लेकरा, सुख तिच्या पदरात देवाने कवा टाकलंच नाही बघ. निस्ती फरफट केली तिची. तुझ्या आसावर तिने पुरी जिनगानी कटली लेकरा. नवऱ्याचं सुख तिच्या वाट्याला आलंच नाही शेवटाला, पण लेकाचं सुख तू देणार या एका आसव तिच्या देहाच्या दिव्याची ज्योत आजवर पेटती राहिली बघ. नाहीतर ती फडफडून कवाच इजली असती बाळा. सगुणा हे सगळं बोलत होती, पण तिचा कंठ आणि डोळे दोन्ही कोरडे भासत होते. पण त्याची आर्तता श्रावणच्या काळजात खोलवर रुतत गेली. त्यांनी दोन्ही हात पसरले, दोघींना कवेत घेतलं आणि त्याच्या हृदयाचा बांधच फुटला. श्रावण जोरजोरात रडायला लागला. कित्येक दिवस आईच्या पंखाखाली न विसावलेला श्रावण आज दोघींच्या कुशीत मुसमुसत शांत झाला. श्रावण शाळा सुरू होण्याची वाट बघत होता. उन्हाची धग आता काहीशी कमी झाली होती. शाळा सुरू व्हायला केवळ 5च दिवस राहिले होते. पुन्हा आई आजीला सोडून जावं लागणार म्हणून त्याच्या काळजात कळ आली. श्वास ऊन वाफ छातीवर आदळत होता. अंगातून गरम वाफा निघत असल्याचं त्याला भासत होतं. आजीच्या आणि आईच्या अंगावर जोड लावलेलं फाटकं लुगडं तो बरेच दिवस बघत होता. वसतिगृहात त्याला 2 जोड शाळेच्या गणवेशाचे मिळाल्यामुळे त्याच्या अंगावर चांगले कपडे तरी होते, पण या दोघी कित्येक दिवस एकाच लुगड्यावर कशा राहतात हे त्याच्या मनाला डसत होतं. पण त्याचा इलाज नव्हता. जवळ पैसे नव्हते. खिशात 3च रुपये राहिले होते. परळीला शिक्षणासाठी जायचं होतं. त्या विवंचनेत तो बसला असताना त्याच्या चुलत मामानं त्याला हाक मारली. श्रावण भानावर आला. काय हो गणू मामा, त्यांनी आवाज आणि मान उंचावून विचारलं. अरे, तुझ्या नावाचा कागद आला ह्यो कसला तरी, धर घेऊन जाय. त्यांनी हातातला कागद फडफडवत म्हटलं. श्रावण झपाट्यावर मामाजवळ गेला. ते पत्र सरकारी होतं, त्यामुळे ते हलकं होतं. श्रावणने आनंदात घर गाठलं. पत्र फाडून त्याची नजर भिरभिर झाली आणि चेहऱ्यावर आनंद उसळला. ते पत्र त्यांनी कपाळावर लावून पुन्हा छातीवर धरलं. हृदयाचे ठोके गतीनं वाढत होते. त्याला वसतिगृहात प्रवेश मिळाला होता. एकीकडे तो आनंदला होता, तर दुसऱ्या बाजूनं आजी आणि आईपासून पुन्हा दूर जाणार याची त्याला जाणीव झाल्यामुळे त्याला गहिवरून आलं. पण जावं तर लागणार होतंच. एकीकडे मायेची पखाल तर दुसरीकडे ध्येयाची गगनभेदी भरारी, यात तो अडकला होता.
श्रावण जाणार म्हणून सगुणा आणि कचरीला रात्रभर झोप नव्हती. आज रात्रभर तो दोघींच्या कुशीत आलटून पालटून विसावत होता, पण त्याच्या त्या जाण्यामुळे त्या दोघी रात्रभर झोपल्या नाहीत. याची त्याला थोडीही जाणीव त्या दोघींनी जाणवू दिली नाही. डोंगराच्या कुशीत विसावलेला सूर्य जगाला उजळवण्याच्या आशेनं सर वर सरत होता. त्यामुळे कोवळं ऊन आनंदल्यासारखं घरावर, झाडावर, शेतावर उसळत होतं. तशाच उसळात श्रावण उठला. राखेनं दात घासून तोंड हातपाय धुतलं. कचरी पहाटच उठून गावात गेली होती. तिने पदराखाली 3 भाकरी आणि कालवण झाकून आणलं होतं. सगुणाने चुलीवर चहा केला होता. काळा जर्द चहा उकळून गाडग्यातून आनंदल्यासारखा बाहेर पडू पाहत होता. तिने लुगड्याच्या पदरानं चुलीवरनं उतरवून जर्मनच्या 2 ताटल्यात चहा ओतला. कचरीनी भाकरी दुरडीत ठेवल्या आणि कालवणाचं भांडं आरावर ठेवत म्हटलं, श्रावण, चहा पेल्यावर जेवून घे आणि 1 भाकरी सोबत घेऊन जा. वाटत भूक लागली तर खा, पोटाला मारायचं नाही. हां, तुम्ही मात्र तुमचं पोट मारा. श्रावण आईवर आवाज चढवत बोलला. लेकरा, आमचं आता कुठं सोनं व्हायचं आहे? तुला अजून मोप शिकायचं आहे, आम्हाला सुख द्यायचं आहे ना. मग ती म्हणती तर भाकर घेऊन जा की. सगुणा चहा पिता पिता म्हणाली. कचरीनं कालवण ताटात ओतून त्यात भाकरी कुस्करून श्रावण पुढं ठेवली. चल आटीप, लांब जायचंय तुला, गाडी गावसाय पाहिजे, खा पाठापाठा. श्रावणीने निर्विकारपणे दोघींकडे बघितलं आणि भाकरीकडे बघून हात पुढे केला आणि जेवायला लागला. घास नरड्यात गच्च रुतत होता. तो नरड्याखाली सरत नव्हता, म्हणून तो पाणी पिऊन बळच पोटात ढकलत होता. कचरीला रडू येत होतं, पण ती त्याला आवर घालत होती. श्रावणनी जेवण अर्धवट सोडलं आणि डाव्या हातानं सगुणाचा हात धरत म्हटलं, माय माय, तुम्ही दोघे माझ्या ताटात खावा. अरे तू खा केल्या करा, आम्ही खातोच तू गेल्यावर. नाही नाही, मला तुमच्या संग जेवायचंय. श्रावण हट्टाला पेटला आणि दोघींनी एक एक घास उचलून खाल्ला. तेव्हा ऊन दारात उसळल्यागत उसळलं होतं. 3 मायलेकरं गोळ्या मेळ्यानं जेवली तेव्हा श्रावणला पोट भरल्यासारखं वाटलं. त्याने आपली पेटी उचलून डोक्यावर घेतली आणि 3 मायलेकरं गावात स्टँडवर येऊन गाडीची वाट बघत बसली. कचरी सुन्न झाली होती. श्रावण कधी परत येणार या विचारामुळे तिला गलबलून आलं होतं. इतक्यात खाड खाड वाजत एसटी येऊन थांबली. श्रावणने गाडीत चढता चढता दोघींना सूचना केल्या. कंडक्टर आवाज चढवून म्हणाला, ये पेटा रवरी टपाव टाक की. श्रावण लगबगीनं खाली उतरला आणि टपावर चढून पेटी ठेवली. इतक्यात कचरी जवळ येऊन तिने त्याचा मुका घेतला. श्रावण पटकन गाडीत जाऊन बसला. गाडीने वेग घेतला आणि श्रावणचं मन वेगात गाडी पुढं धावायला लागलं. मध्येच ते घरकन आई आणि आजीकडे फिरत होतं. श्रावणचा नित्य कार्यक्रम सुरू झाला होता. तो शाळेत रुळला होता. वसतिगृहात सगळी सोय असल्यामुळे त्याची चिंता मिटली होती. तो अभ्यास आणि खेळात पुरता गाढला होता. मध्येच एखादा काळा ढग आभाळात दिसावा, तसा अधूनमधून घराच्या आठवणीचा ढग मध्येच येऊन जात होता. दिवस गतीनं सरत होते. दिवाळी, उन्हाळ्याच्या सुट्टीत श्रावण घरी जात होता. या चक्रात मॅट्रिकचं वर्ष कधी आलं तेच कळलं नव्हतं. श्रावण विद्यालयाकडून खो खो, कबड्डी, फुटबॉल अशा खेळात खेळून विद्यालयाला बक्षीस मिळवून देत होता. व्यक्तिगत बक्षीसही तो मिळवत होता. 9वीत 80% गुण मिळवून तो वर्गात दुसरा आला होता. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी तो आता घरी आला होता. आभाळ निरभ्र होतं, तसं श्रावणचं आयुष्य आता चकचकीत भासत होतं. त्याने मॅट्रिकला चांगले गुण मिळवले. परळीतच महाविद्यालयात प्रवेश घेऊन तो पदवीचा अभ्यास करायला लागला. आभाळातला सूर्य वेगानं पुढं सरत होता, तसा श्रावणही एक एक वर्ग पुढं जात होता. त्याच दरम्यान तो MPSCच्या परीक्षेचीही तयारी करत होता. आभाळात अचानक ढगाचा एखादा पुंचका यावा तशी घटना श्रावणच्या आयुष्यात घडली. त्याची आजी सगुणाचं एकाकी निधन झालं, तेही फायनल परीक्षेच्या काळात. पण सूर्य जसा ढगाला भेदून मार्ग काढतो तसा श्रावणही त्यातून सावरला होता. मात्र कचरी गावाला आता एकटी होती, त्यामुळे श्रावणचं मन लागत नव्हतं. श्रावणचं आयुष्य वेगळ्या वळणावर वळण घेत ध्येयाकडे झेपावत होतं. MPSCच्या परीक्षेत त्याला यश मिळालं. पोलीस अधिकारी म्हणून त्याची शासकीय खात्यात वर्णी लागली. कचरीच्या नशिबानं तिच्या कष्टाचं चीज झालं.
तिच्या लेकरानं पांग फेडल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर पसरला होता. गर्दीत कचरी भरल्या डोळ्यांनी तो सोहळा बघत होती. कार्यक्रम संपताच श्रावण कचरीजवळ आला, तिच्या पाया पडला. सारा समुदाय आनंदला होता. कचरीला घेऊन श्रावण घेरे गुरुजींच्या घरी गेला आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं तेव्हा गुरुजींना भरून पावल्यासारखं झालं. श्रावण पोलीस अधिकारी झाल्यानं कचरीची फरफट थांबलेली होती. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता छाया बेले लिखित फरफट ही कादंबरी. कादंबरी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. प्रत्येक भाग कसा वाटला हेही कमेंट करून कळवा. प्रत्येक व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात संपूर्ण कादंबरी शेअर मात्र जरूर करा. त्यांनाही या साहित्याचा आनंद घेऊ द्या. भेटूयात पुन्हा नवीन कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार.